नमस्कार, मी प्रशांत कदम. देशामध्ये सध्या इन्कम टॅक्सच्या एका रेडची जोरदार चर्चा सुरू आहे. पैशांनी भरलेली कपाटं, जिकडे बघावं तिकडे नोटांचे बंडल्स, 3 बँकांचे 50 कर्मचारी 40 मशीन घेऊन गेल्या 5 दिवसांपासून या पैशांची मोजणी करत होते. एकूण 176 पोती होती. म्हटल्यानंतर ती मोजायला एवढा वेळ लागणारच. आणि आत्ताच्या क्षणाला जी बातमी येते त्यानुसार 353 कोटींची कॅश सापडल्याचं सांगितलं जात आहे. आयकर खात्याच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी धाड असल्याचं देखील म्हटलं जातंय. ज्या व्यक्तीकडे एवढं मोठं घबाड सापडलं आहे ते आहेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार झारखंडचे धीरज साहू. त्यामुळं भ्रष्टाचारावरून काँग्रेसवर आरोप करण्याची संधी भाजपला मिळाली आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी ती सोडलेली नाहीये. काँग्रेसवरती जोरदार आरोप केलेत. संसदेपासून ते अगदी महाराष्ट्रातल्या रस्त्यापर्यंत सगळीकडे भाजपनं आज त्यावरून आंदोलन देखील केलं. काय आहे नेमकं हे प्रकरण? धीरज साहू नेमके कोण आहेत? झारखंड सारख्या एरवी गरीब समजल्या जाणाऱ्या राज्यामध्ये एवढा पैसा एका उद्योगपतीकडे आला कुठून? या प्रकरणावरून सध्या जे राजकारण सुरू आहे ते नेमकं काय आहे? आणि या कारवाईचं जे टायमिंग आहे ते देखील खूप इंटरेस्टिंग आहे. या सगळ्याचा नेमका काय अर्थ होतो हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात. कोण आहेत धीरज साहू? 64 वर्षांचे साहू हे झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. सध्या जी धाड पडलेली आहे ती त्यांच्या अल्कोहोल फॅक्टरीशी संबंधित आहे. बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड नावानं ही त्यांची कंपनी ओडिशामध्ये आहे. धीरज साहू यांना एकदा नव्हे तर 3 वेळा काँग्रेसनं राज्यसभेवरती पाठवलेलं आहे. 2009 मध्ये सुरुवातीला एका पोटनिवडणुकीतून ते राज्यसभेवरती निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2010 ते 16 या काळात राज्यसभेवर आणि नंतर 2018 मध्ये काँग्रेसनं त्यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलं. काँग्रेस आणि बिजू जनता दल दोनही पक्षातल्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. धीरज साहू जो दावा करतात, त्यांच्या वेबसाईटवरती जो दावा आहे त्याच्यानुसार त्यांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते, बलदेव साहू, आणि स्वातंत्र्य चळवळीच्या या काळापासूनच ते काँग्रेसशी जोडले गेलेले होते. ते स्वतः धीरज साहू हे NSUI मध्ये 77-78च्या दरम्यान कार्यरत देखील होते. त्यांचे इतर भाऊ जे आहेत ते देखील काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यांचा एक भाऊ काँग्रेसच्या तिकिटावरतीच निवडून देखील आलेला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आरोप झाले, म्हणजे ही सगळी कारवाई सुरू झाली बुधवारी. त्याच्यानंतर दैनिक भास्करमध्ये एक बातमी आली. त्या बातमीचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला एक ट्विट केलं आणि सांगितलं की देशवासी इन नोटों के ढेर को देखे और फिर इनके नेताओं के ईमानदारी के भाषणों को सुने. जनता से जो लूटा है उसकी पाई पाई लौटानी पडेगी, यह मोदी की गॅरंटी आहे. आता 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोदी की गॅरंटी हा शब्द जो आहे वाक्यप्रचार रूढ झालेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती भ्रष्टाचाराची ही प्रकरणं आपण खपवून घेणार नाही हे सांगण्यासाठी पंतप्रधानांनी मोदी की गॅरंटी हा शब्द वापरला. खरं तर अनेक ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यांना भाजपमध्ये घेताना ही मोदी की गॅरंटी जी आहे ती बघितली जात नाही. महाराष्ट्रासह देशभरात असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्यावरती हे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यांच्यावरती ईडीची चौकशी झाली, त्या सगळ्यांना भाजपमध्ये घेतलं गेलं. त्याच्यानंतर भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे अशा पद्धतीचे आरोप होत असतात. मात्र यावेळी काँग्रेसचं एक उदाहरण सापडलेलं आहे. काँग्रेसच्या एका खासदाराकडे 353 कोटी रुपये सापडतात म्हटल्यानंतर आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहोत हे दाखवण्याची संधी आहे जी ती भाजपनं सोडलेली नाहीये. आणि त्यामुळेच तुम्ही बघा आज संसदेपासून महाराष्ट्रापर्यंत आज सगळीकडे या मुद्द्यावरून आंदोलन केलं गेलं. पण या संदर्भात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी जी ट्विटवरून टीका केलेली आहे ती महत्वाची आहे. त्या असं म्हणतायत की धीरज साहू जर उद्या भाजपमध्ये आले तर त्यांना क्लीन चिट मिळणार का, हा याच्यातला प्रश्न आहे. आणि याचा देखील आपण विचार करायला पाहिजे. खरं तर या सगळ्या मुद्द्यावरून काँग्रेस ज्या पद्धतीनं हात झटकते धीरज साहू यांच्यापासून ते देखील बरोबर नाहीये. म्हणजे धीरज साहू यांच्या उद्योगांशी आमचा संबंध नाहीये आणि ही जी काही इन्कम टॅक्सची रेड सुरू आहे त्याच्यामध्ये इतका पैसा नेमका कुठून आला याचं उत्तर ते स्वतः देतील. कथित रूपानं हा जो सगळा भ्रष्टाचार आहे याच्याबद्दल सर्वस्वी उत्तर जे आहेत ते स्वतःच देऊ शकतात. काँग्रेस पक्षाचा याच्याशी संबंध नाही असं एक ट्विट जयराम रमेश यांनी केलं.
पण जर याच धीरज साहूंचा फोटो थेट राहुल गांधींच्या सोबत असेल, जर याच धीरज साहूंची सगळी फॅमिली अगदी पहिल्यापासून काँग्रेसशीच निगडीत आहे, तर मग या सगळ्या प्रकरणापासून इतक्या सहजपणे काँग्रेस हात झटकू शकणार का, हा याच्यातला प्रश्न आहे. 5 राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई झालेली आहे. त्यामुळं कदाचित म्हणजे भविष्यातल्या सगळ्या त्या सत्ताकारणाच्या तडजोडींसाठीची ही तयारी होती का? हा देखील प्रश्न सगळ्या या निमित्तानं उपस्थित होताना दिसतो आहे. आता धीरज साहूंच्या बाबतीत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 353 कोटींची कॅश त्यांच्याकडे सापडली आहे. पण निवडणूक आयोगाचं जे शपथपत्र आहे त्यांचं, त्याच्यात त्यांनी स्वतःची संपत्ती किती सांगितलेली आहे? तर 34 कोटी रुपये. वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपये असल्याचं ते सांगतायत. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी कॅश आलेली आहे ती नेमकी आली कुठून? आता या क्षणाला या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी किती टॅक्स चोरी केली आणि किती अवैध पैसा सापडलेला आहे? जरी 353 कोटी दिसत असले तरी याच्यातली टॅक्स चोरी नेमकी किती आहे? याचं उत्तर जे आहे ते अद्यापही समोर आलेलं नाही आणि ते आकडे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. धीरज साहू यांना या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे हे देखील याच्यामध्ये समोर यायला हवं. खरं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की हेच धीरज साहू एका वर्षांपूर्वी काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून स्वतःच प्रश्न उपस्थित करत होते. त्यांचं एक ट्विट आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. 12 अगस्त 2022 हे ट्वीट आहे. नोटबंदी के बाद भी देश में इतना काला धन और भ्रष्टाचार देखकर मन व्यथित हो जाता है. मेरी तो समझ में नहीं आता कि कहां से लोग इतना काला धन जमा कर लेते हैं. अगर इस देश से भ्रष्टाचार कोई जड़ से खत्म कर सकता है तो वह सिर्फ काँग्रेस पार्टी ही है. असं धीरज साहू 1 वर्षांपूर्वी म्हणत होते. त्यांचं मन व्यथित होत होतं देशामधला काळा पैसा बघून. आता त्यांना याचं उत्तर जे आहे ते द्यावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणावरून मी म्हटलं तसं की भाजपनं संधी सोडलेली नाहीये आणि थेट काँग्रेसवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. पण याच्यामध्ये याही गोष्टींची उत्तर मिळायला पाहिजेत की जशी राजकारण्यांच्या वरती एकतर्फी कारवाई होत असते तशाच पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या बाबतीत सुद्धा केवळ एकाच बाजूच्या उद्योगपतींच्या वरती कारवाई होऊ नये. मध्य प्रदेशमध्ये नरेंद्र तोमर यांच्या मुलाचं एक प्रकरण समोर आलेलं होतं. ऐन निवडणुकीमध्ये 100 कोटींच्या डीलची ही जी क्लिप आहे ती व्हायरल झालेली होती. पण त्याच्याबद्दल कुठलीही चौकशी जी आहे ती होत नाही. भले त्याच्यामध्ये काय सत्य असत्य आहे हे नंतर चौकशीतून समोर येईल, पण किमान तो मुद्दा, ती चौकशी जी आहे ती मात्र करण्याचं धाडस होत नाही. त्याच्याबद्दल सगळे चूप असतात. इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दल सुद्धा हा प्रश्न कायम विचारला जातो. इलेक्टोरल बॉन्ड्स दिसायला जरी पारदर्शक व्यवस्था दिसत असली तरी या माध्यमातून केवळ सत्ताधारी पक्षाला फायदा होतोय आणि जे लोक विरोधी पक्षांना डोनेशन देत आहेत त्यांच्या पाठीमागं मात्र त्यांच्या नाड्या वेगवेगळ्या पद्धतीने आवळल्या जात आहेत, असा एक आरोप जो आहे तो वारंवार होत असतो. त्यामुळे इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या पारदर्शकतेबद्दलचे सुद्धा प्रश्न विचारायला हवे. शिवाय राहुल गांधी, महुआ मोएत्रा यांच्यासारखे खासदार देशामध्ये एकाच उद्योगपतींच्या घशामध्ये जे उद्योग सगळे टाकले जात आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारत असतात. 13,000 कोटी रुपये जनतेचे वेगवेगळ्या माध्यमातून शेअर्सच्या हेराफेरीतून कशा पद्धतीने लुटले आहेत याच्याबद्दल प्रश्न विचारत असतात. तो देखील एक भ्रष्टाचारच आहे आणि म्हणून जो दिसतोय किंवा जो दाखवला जातोय केवळ तेवढाच भ्रष्टाचार नाहीये, तर त्याच्या पलीकडे जी भ्रष्टाचाराची रूप आहेत त्या सगळ्याच्या विरोधात एकाच पद्धतीनं कारवाई जी आहे ती व्हायला हवी. केवळ सिलेक्टिव्ह पद्धतीनं आणि काँग्रेसचा या ठिकाणी संबंध आहे म्हणून तो भ्रष्टाचार मोठा असं व्हायला नाही पाहिजे. अर्थात 353 कोटी ही अमाऊंट जी आहे ती मोठी खूप आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये धीरज साहूंच्या या अवैध पैशांचं जर ती सगळी संपत्ती अवैध निघाली तर त्याचं कुठल्याही पद्धतीनं समर्थन होऊ शकत नाही. शेवटी तुमचा आमचा जनतेच्याच पैशातून लुटलेली ही सगळी संपत्ती आहे. कारण जर त्या व्यक्तीची म्हणजे जरी त्यांचा पारंपरिक बिझनेस असेल तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येणं आणि त्यातही नोटबंदीनंतर जेव्हा आपण असं म्हणतो की देशामध्ये काळा पैसा भ्रष्टाचार कमी झालेला आहे त्यावेळी अशा पद्धतीची कारवाई झालेली आहे आणि त्यामुळं धीरज साहू यांच्या या प्रकरणावरून जे राजकारण होताना दिसतंय त्याच्यामध्ये हे प्रश्न सुद्धा लक्षात ठेवले पाहिजेत की केवळ तो उद्योगपती एका पक्षाशी संबंधित आहे म्हणून त्याची चौकशी असं सुद्धा व्हायला नको. जिथं भ्रष्टाचार आहे त्या सगळ्या भ्रष्टाचाराची कारवाई जी आहे ती व्हायला पाहिजे. आता इन्कम टॅक्सच्या इतिहासातली एक सगळ्यात मोठी रेड
असं म्हणत या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओज त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. काँग्रेसला या सगळ्या प्रकरणापासून हात तर झटकता येणार नाहीत, कारण इतक्या वर्षांपासून त्यांचा संबंध या संपूर्ण फॅमिलीशी आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढं काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.